लोकसभा झाली, विधानसभा झाली, जिल्हा परिषद झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचा पराभव होतो त्यावेळेला असे स्टेटमेंट, बॅलेटवर निवडणुका घ्या, यासाठी या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुप्रीममध्ये सुद्धा गेलेले आहेत. त्या ठिकाणी सर्व इत्थंभूत स्पष्टीकरण सुद्धा निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. काही जे काही पुरावे पाहिजे होते ते सुद्धा सादर केलेले आहेत. आणि एकदा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर किंवा सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीला लोकांसमोर आणणं, लोकांना सांगणं की आमचा पराभव जो झाला आहे तो आमच्या फुटीमुळे झालेला नाही, आमच्या चुकीमुळे झालेला नाही, तर तो EV मशीनमुळे झालेला आहे. अशा दरवेळेला नवीन नवीन न सांगता, काही दुसरं न आणता याच गोष्टीचा पुढं बाऊ करायचा आणि लोकांमध्ये दिशाभूल करण्याचं काम संजय राऊत करतायत. परंतु त्यांनी हे मान्य केलं पाहिजे की कुठेतरी आपलं संघटन कमी पडतंय. आपल्यात महाविकास आघाडीमध्ये असलेली जी फूट आहे ती सुद्धा पराभवाला कारणीभूत आहे. हे अनेक ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे. परंतु आता इतर पक्षावर आता आरोप करून काय करणार? जर हेही जर आपल्यापासून पळाले तर नेमकं आपण करायचं काय? ह्या सगळ्या गोष्टीच्या कन्फ्युजनमध्ये संजय राऊत आता कन्फ्यूज झालेले आहेत. तर याच अनुषंगाने सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केले. त्यासमोर विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झालाय, पुरावे द्यायला तयार, भाजपने तोंड उघडायला लावणार. सुप्रियाताईंनी जो काही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांच्याकडे पुरावे आहेत. आता त्या पुराव्यामध्ये काय निघणार आहे? तर त्यांच्या पक्षाचा असेल, उभाटाचा असेल किंवा इतर काँग्रेसचा असेल, हे जर फुटलेत आणि त्यांनी जर पैसे घेतलेत असं जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांची नावं जाहीर केली पाहिजे ना. त्यांना थांबवलंय कोणी? त्यांना कोणी भाजपने थांबवलंय, शिवसेनेने थांबवलंय का राष्ट्रवादीने थांबवलंय? तुमच्याकडे पुरावे असले तर ते लोकांसमोर आले पाहिजेत, लोकांनाही कळू द्या ना. परंतु एक अर्धवाक्य वापरून वाचा पुढील अंकी या पद्धतीने जे काही आरोप केले जातात त्या आरोपाला जास्त त्याच्यामध्ये लोक गांभीर्याने घेत नाहीत. तुमच्याकडे असेल तर आजही वेळ गेलेली नाही आहे. लोकांसमोर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि मग तुमच्यात असलेला बेबनाव त्याच्यामुळं पराभव झाला की ह्या पैशाच्या देवाणघेवाणीमुळे झाला, हे सगळं चित्र स्पष्ट होईल. साहेब, काल जे नवी मुंबईत एक शासकीय कार्यक्रम पार पडला त्यात त्यामध्ये एकनाथ शिंदेंना निमंत्रण देण्यात आलं होतं. आता चर्चा सुरू आहे की महायुती शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका. जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल. आणि आता हे का घडलं, कसं घडलं याबद्दल सुद्धा मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल त्यामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हा प्रश्न त्यांच्यासमोर नक्की मांडणार आहे. साहेब, वरळी डोममध्ये एक म्युझिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ऋषभ गांगुर्डे नावाचा तरुणाचा मृत्यू झाला. मद्याचा आरती सेवन आणि ड्रग्जचा सुद्धा अनेक पाहायला मिळतो. त्याचबरोबर पुण्यात सुद्धा रेव पार्टीवर पोलिसांनी छापा केला. रेव पार्टीचं प्रमाण या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं आहे आणि दुर्दैवानं काही लोक त्यांना सपोर्ट करत आहेत. यंग क्राऊड ज्याला म्हणता येईल, हे सर्व मुलं 22 ते 28च्या दरम्यानमधले आहे. आणि अशा पार्ट्याचा एक ज्याला म्हणता येईल लोकांमध्ये एक वेगळा काहीतरी आपण करतोय असं दाखवण्याचा जो काही यंग क्राऊडचा प्रयत्न असतो त्याच्यामुळे एक पिढी बर्बाद होते. म्हणून पोलिसांनी यांच्यावर धडक कारवाई सुद्धा केली पाहिजे. आणि या जे चालवत आहेत, हे रेव पाट्या जे चालवत आहेत ना, त्यांच्यावर मोका लावला पाहिजे, तरच हे ठिकाणावर येतील. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल चांगले भडकले. त्याच माहिती जर वेळेत काम पूर्ण झालं तर बँड वाटतात.
नाही, कॉन्ट्रॅक्टर काय करतायत, मी गेल्या कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय आम्ही काढला होता. कॉन्ट्रॅक्टर काय करतायत, मोठं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा, सबमिट करायचं, आपला मलिदा काढून घ्यायचा, मग तो सबमिट ज्यांनी घेतलेले तो कामाला त्याला पैसे जर वेळेवर मिळाले नाही तो काम स्लो करतो आणि दोघांच्या हिश्श्यामुळं कामाच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो. मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं, साहेब एका ठिकाणी एक सेम काम एका ठिकाणी एक रेट दुसऱ्या ठिकाणी दुसरा रेट, असं कसं होऊ शकतं. तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मान्य केलं की अशा या टेंडरमध्ये गडबडी होत आहेत आणि म्हणून त्यांनी सक्त सूचना CS साहेबांना दिलेल्या. त्यांनी सांगितलं की असे जे प्रकार आहेत यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. म्हणून आता कॉन्ट्रॅक्टरने वेळेवर काम पूर्ण न करणे, जो मूळ कॉन्ट्रॅक्टर त्याने सबमिट करणे, असे जे काही प्रकार झाले तर त्या मूळ कॉन्ट्रॅक्टरवर सुद्धा कारवाई केली जाईल, त्यांना सुद्धा ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जे आहे ते 3 महिन्यात 2दा वाढले, तर आजपर्यंत 29 रुपयांनी वाढले. हे बघा, युद्धाचा हा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनात झालेला आहे, हे मान्य करावं लागेल. पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, त्याच्यामुळं इतर वस्तूचे सुद्धा दर वाढले. जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यामुळं हा सगळा परिणाम जाणवतो. आणि मला वाटतं युद्धबंदी किंवा युद्ध बंद झालं तरच हे किमती घसरतील, नसता आणखीन जर युद्ध वाढलं तर ह्या किमतीसुद्धा वाढतील ही शंका प्रत्येक भारतीय नाही तर जगातल्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आहे. म्हणून युद्ध थांबणे हाच ह्याच्यावर पर्याय, नसता या किमतीला थोडं थांबवणं हे आता अवघड जाणार आहे. याच संदर्भात आज ठाकरेंच्या शिवसेनेत्यांच्यावर आंदोलन केलं की राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठेतरी अपयश ठरत आहे आणि पाकिस्तानमध्ये म्हणजे शेजारच्या देशामध्येच 5 रुपयांनी काल पेट्रोल डिझेलचे भाव उतरले, मात्र कुठेतरी सरकार हे अपयश ठरत असं त्यांनी आरोप केला. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा रेट काय आज पाहिलं का? काय भावाने पेट्रोल विकते ते त्यांना माहिती आहे का? 5 रुपयाने घसरले आणि 500 रुपयाने विकलंय. आपल्यापेक्षा डबल किंमत तिथं वाढलेली, डबल टिबल किंमत तिथं आहे. आणि म्हणून ज्यांना ह्या गोष्टीची माहिती जाणीव नाही ना, त्यांनी संजय राऊत सारख्या प्रवक्त्याला अमेरिकेशी बोलणं करायला पाठवलं पाहिजे, इराणशी बोलणं करायला पाठवलं पाहिजे. हे विद्वानाला घरीत बसून अशा वक्तव्य करायला फार वेळ आहे. कुठं फिरायचं नाही, बाकी या गोष्टीची जाणीव नाही, शेतकरी काय अडचणीत सापडला याच्याबद्दल देणे घेणे नाही. परंतु राजकारण करताना आपण काहीतरी फार मोठे विद्वान आहोत या भाषेमध्ये वक्तव्य करणं, मला वाटतं हे लोकांना आता त्यांचा कंटाळा आलेला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी जे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान त्यांची काँग्रेस जनता पार्टीने मागणी केलेली आहे राजीनाम्याची. एकंदरीत आपल्या शिवसेनेची या संदर्भात काय भूमिका असेल? तर बघा, नीटचा जो पेपर फुटला आहे त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा स्वतः सांगितलं आहे की हे झालेली घटना चुकीची आहे, अनेक विद्यार्थ्याचं याच्यामुळे नुकसान होतं. आणि म्हणून राज्य सरकारने सुद्धा आणि केंद्र सरकारने सुद्धा याच्या संदर्भात जे काही अधिकारी असतील किंवा या संदर्भात जे काही सहभागी असतील, काही कोचिंग क्लासेसवालेत, त्यांना सर्वांना अटक करण्याचं सत्र हे सुरू ठेवलेलं आहे. म्हणून पेपर फुटला त्याला कुणाचं समर्थन नाही, तर फोडणाऱ्यांवर कारवाई ही सरकारची भूमिका आहे. म्हणून आमचीही भूमिका तीच आहे की आम्ही त्यांना सोडणार नाही. विद्यार्थ्याच्या जीवनाशी जो कोणी खेळेल त्याला माफी दिल्या जाणार नाही, ही आमची सुद्धा शिवसेनेची भूमिका आहे. निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांचं नाव देखील समोर आलेलं आहे. नगरसेवक मतीन शेख आहे, त्यांनी इम्तियाज जलील यांचं नाव घेतलेलं आहे. निदा खान प्रकरण मी वारंवार तुम्हाला सांगतोय की याला सहज घेऊ नकास आणि एकदम इझी घेऊ नका. एका ठिकाणी घडलेली घटना नाहीये, ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे घडते. संभाजीनगरमध्ये आता 4-5 प्रकरणं समोर आलेले आहेत, पुण्यामध्ये आलेले आहेत. आणि हा आमच्याकडे जी काही निदा खान पकडले गेली त्यावेळेला मतीन पटेल हा जो MIMचा नगरसेवक आहे यांनी इम्तियाज जलीलच्या सांगण्यावरूनच तिला आश्रय दिला होता. आता त्यांनी त्याचं नाव स्पष्टपणे घेतलेलं आहे. पोलिसांनी आता इम्तियाज जलीलला नोटीस देऊन बोलवून त्याचं स्टेटमेंट घेऊन त्याला अटक करणं हे प्रोसिजरचा भाग आहे. जोपर्यंत इम्तियाज जलील अटक होत नाही तोपर्यंत आणखीन याच्या मागे कोण आहे सूत्रधार हे कळणार नाही. इम्तियाज जलीलला कोणी सांगितलं, इम्तियाज जलीलकडं ती निदा खानाला कुणी पाठवलं, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून इम्तियाज जलील त्याच्यानंतर मतीन पटेल हा सगळा जो चौकट आहे याचा जर उलगाडा करायचा असेल तर इम्तियाज जलीलला ही अटक झाली पाहिजे. माझा वैयक्तिक कुणावर रागरोष नाही आहे, परंतु ही जर साखळी जर पाहिली
तर या साखळीमध्ये इम्तियाज जलील हा त्यात सूत्रधार दिसतोय आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. सर, सुप्रिया सुळे ने कहा है कि एक तो चुनाव बंद करो, नहीं तो ओपन में वोटिंग कीजिए, और खास तौर पर विधानसभा के जो इलेक्शन हुए विधान परिषद के, तो जो हॉर्स ट्रेडिंग जिस तरीके से बीजेपी कर रही है उसके ऊपर भी उन्होंने आरोप लगाया. अरे ये बीजेपी की सरकार आके 12-13 साल हो चुके हैं. कांग्रेस ने 65 साल सत्ता चलाई ना, जब नहीं समझ में आया ये सब चीजें. उनके पिताजी सब बड़े बड़े नेता रह चुके हैं ना. जब खुद की बारी आती है, जब उनको पराभव दिखता है, तो ऐसी बेफुजूल बातें वो करते हैं. हाउस राइडिंग किसी को भी पसंद नहीं है, कोई भी लोगों को पसंद नहीं. लोकशाही में ये होना गलत है, ये हम भी मानते हैं. लेकिन अगर इसके कुछ आपके पास प्रूफ होंगे, आपके पास कुछ मालूमत होगी, तो वो खुलेआम लोगों को बताना चाहिए. जो लोकशाही मानते हो, तो ये लोग नाम छुपाने की जरूरत क्या है. इसलिए अब जो प्रस्ताव आएगा, ठीक है, आने दो. जो भी कुछ करना है सरकार निर्णय लेगी, लेकिन ये चीजें के वजह से तुम्हारा पराभव हुआ, ये मानने वाले में से हम नहीं है. आपकी पार्टी कमजोर हुई है, ये आपको मानना ही पड़ेगा. मुंबई में कल एक शासकीय प्रोग्राम हुआ जिसमें उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी को इन्विटेशन नहीं दिया गया. नहीं, मुंबई में जो कार्यक्रम हुआ उसके अंदर अगर एकनाथ शिंदे साहब को इन्विटेशन नहीं दिया तो वो कौन थे, इसके बारे में आने वाले कैबिनेट में मैं जरूर सवाल पूछूंगा. अधिकारी के लाइन से रहना चाहिए, ना कि उन्होंने पॉलिटिक्स में कोई रुचि लेना चाहिए. जो प्रोटोकॉल होता है वो प्रोटोकॉल के हिसाब से ही उन्होंने अपना काम करना चाहिए. कॉकरोच जनता पार्टी ने कल जंतर मंतर पे जो आंदोलन किया है, उसके बाद उन्होंने कहा है कि 7 दिन तक सरकार ने धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेना चाहिए. देखो, ये जो कॉकरोच जनता पार्टी वगैरह जो अभी आई है, लोकशाही के तरीके से वो उनका आंदोलन कर रही है और हर एक को वो अधिकार है. उन्होंने जो कुछ मांग रखी है, केंद्र ने जरूर उसकी दखल ली होगी. केंद्र उसके ऊपर क्या निर्णय लेता है वो देखना पड़ेगा. लेकिन ये जो नीट के पेपर फूटे हैं, उसको कोई भी समर्थन नहीं करेगा. जो भी इसके अंदर आरोपी रहेगा उसको अरेस्ट तो कर रही है, और कड़ी से कड़ी कार्रवाई करने का राज्य शासन का भी धोरण है और केंद्र शासन का भी. अभिजीत दीप आज शहर में आ चुके हैं, आप उसके मालूम क्या? तो वो उसका घर है, वो तो मेरे मतदार संघ में रहता है ना. वो छोटे से बड़ा मेरे सामने हुआ है, इसलिए वो उसके घर पे आना ये वो लाजमी है. परदेश से आ रहा है, 2 दिन आराम करेगा जरूर. आजही विद्यार्थी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. काही जागेवर फीस मागे घेत असताना त्यांना फीस वापस दिला जात नाही, असं देखील समोर येतं. मोठे गावकरांच्या क्लासमध्ये विद्यार्थी असण्याचं कारण आहे की हे लोक जे ॲडमिशन घेतात हे पूर्ण वर्षाची फीस घेतात. आता त्यांना वर्षाची फीस दिली, 3 महिन्यानंतर त्यांना क्लासमध्ये नाही गेलं तर हा त्यांचाच लॉस आहे. आणि ते जे काही मोठे गावकर आहेत किंवा असे क्लास चालक आहेत, त्या विद्यार्थ्यांची फीससुद्धा वापस करत नाही. म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी जे पैसे, कष्टाचे पैसे जे भरलेले आहेत ते डुबण्याची शक्यता जास्त आहे. त्यापेक्षा क्लास केलेला बरा असं मानसिकतेमध्ये विद्यार्थी आहेत. त्यांचीसुद्धा मानसिकता त्या क्लासमध्ये शिकण्याची नाही आहे, हे तेवढं सत्य आहे.